सुरुवात आणि चला भंगारपाडा संघ आपण थांबायचा, कारण यानंतर विनर विपक्ष भंगारपाडा अंतिम लढत असेल ही सूचना राहील. चला हार्डलक. मॅचला सुरुवात झाली आणि वाघिलवाडा संघाची पहिली जोडी सूरज पाटील आणि प्रतीक सुरते मैदानाकडे चाललाय. दोन सलामीवीर आघाडीचे दोन खेळाडू मैदानाकडे वाटचाल करत असताना मॅचला सुरुवात झाली. 4 षटकांचा सामना. जय हनुमान कामोठे विपक्ष केडीएस स्पोर्ट्स वाघिवलीवाडा अशी लढत आता करता दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा मी देतोय या लढतीसाठी. जय हनुमान क्रिकेट क्लब मामण डोंगरी आयोजित स्वर्गीय गोपालशेठ नाईक स्मृती चषक कुबेर ग्रुप ट्रॉफी 2024चं हे पर्व. तर डावाला सुरुवात किरण मडवी कॅप्टन कूल. खरं तर वाघिवलीवाडा संघासाठी प्रचंड मोठं योगदान त्याचं राहिलं आहे आणि आज त्यांची उपस्थिती मुख्य अतिथी मंचावरती आपण पाहू शकाल. तर सन्मान आपण करूया वाघिवलीवाडा संघाचे कॅप्टन किरण मडवी यांना इथे सन्मानित केलं जाईल. त्यांना विनंती आहे आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. चला सामना आपण लगेच सुरू करा. आता कामोठे संघाला सूचना आहे फिल्डिंग लावून घ्या. 20 मिनिटाचा कालावधी तुमच्या वाट्याला असेल आणि सामन्याला या ठिकाणी सुरुवात आपण होताना पाहत आहे. बिग फाईट. मागच्या सामन्यामध्ये प्रेम दमडेने काय फलंदाजी केली, अप्रतिम. चेतन बाद झाला, सिद्धेश बाद झाला, निलेश बाद झाला, परंतु प्रेमने मात्र अप्रतिम फलंदाजी साकारत हा खेळाडू या मॅचमध्ये सामनावीर राहिला आणि तिसऱ्या फेरीमध्ये भंगारपाडा संघाने प्रवेश केला. मी समीर शेठ कटेकर यांना देखील इन्व्हाइट करेन. आपण देखील या मुख्य अतिथी मंचावरती आपलंही स्वागत. तर पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाला आहे निखिल गोवारी, निकू गोवारी. निखिल गोवारी सलामीवीर. स्ट्राईक एंडला आपण पाहत आहे त्या ठिकाणी प्रतीक सुरते स्टायलिश खेळाडू. सूरज पाटील नाव स्ट्रायकिंग एंडला. मागच्या सामन्यामध्ये 50च्या वर पार्टनरशिप पाहिली या दोन खेळाडूंमध्ये आणि त्या पार्टनरशिपच्या जोरावरती खरं तर आपण पहिला मुरबी संघाला पराभूत केलं वाघिलवाडा संघाने. आजच्या रात्रीमधला हा 6वा सामना अतिशय मोठा हाय व्होल्टेज सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिला बॉल पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होताना बघा. GTCच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं करण्यात आलं आणि अनेक सारे प्रेक्षक तेही सामन्याचा आनंद घेत असताना या मध्यरात्रीमध्ये गुलाबी थंडीमध्ये वातावरण आपण जर पाहिलं थोडंसं तापमान घसरलंय आणि ड्यू फॅक्टर आणि आजचा दिवस आपण जर पाहिला 1.25 लाख व्ह्युअर्स या स्पर्धेला लाभले. हे मोठं यश आहे. या स्पर्धेचं ऑन साईडला खेळायचं होतं. बॅक टू द बॉलर हा फटका पाहायला मिळाला आणि आज बुरदुलमध्ये देखील एक मोठा लॉट्स होता. जर बुरदुलमधली लढत मोठ्या लॉट्सची नसेल तर हा आकडा मात्र मोठ्या संख्येने तुम्हाला वाढताना पाहायला मिळाला असता. मोठ्या संख्येने प्रेक्षकाने देखील भरभरून प्रतिसाद या स्पर्धेला दिला. पहिला बॉल डॉट खेळत असताना प्रतीक. सेकंड बॉल लॉफ केलाय बॉलला. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले बॉल मागे चालला. फिल्डर डाऊन द बॉल धावत गेले. बॉलला थांबवलं आणि किमान 2 धाबा वाचवल्या. कमालीची फिल्डिंग, अप्रतिम एफर्ट्स त्या ठिकाणी लावले क्षेत्ररक्षकाने. बघा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा कशा पद्धतीने बॉलला थांबवलंय. गुणवंत गोवारी. ओह माय गॉड, वॉट एफर्ट्स. लास्ट मोमेंटला ड्राईव्ह लगावली, अगदी उंचीची झेप घेतली. यावेळेला बॉलला सोडून घ्यायचा निर्णय आणि पंचांनी वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. धावसंख्येत बदल, 1 धाव. खरं तर दुसरा कोणता खेळाडू असं त्याने मात्र प्रयत्न सोडले असते, परंतु गुणवंत गोवारीने प्रयत्न सोडले नाही. तो शेवटपर्यंत गेला आणि बॉलला थांबवलं. 2 धाबा वाचवल्या आपल्या संघासाठी. ग्रेट कमबॅक. ऑन साईडला खेचून मारला बॉलला. फोर्सेबल स्ट्रोक मिड विकेटच्या बाहेर पाठवतोय प्रतीक सुरते मैदानाच्या बाहेर. षटकार. बालाचा तडाखा पाहिला. शफल झाले, थोडी जागा बनवली आणि त्यानंतर स्लॉग हिट करत असताना हा फटका फोर्स केला बॉलला. अप्रतिम. 6 धाबा इथे आपण पाहिल्या. षटकार. प्लेअर एडिशन डबल एची बॅट त्याच्या हातामध्ये आहे आणि मागच्याही सामन्यामध्ये त्याने चांगली फलंदाजी केली. तो सामनावीर राहिला होता मोरबी संघाच्या अगेन्स्ट. इथे देखील आक्रमक भूमिका साकारत असताना 6 धावा या चेंडूवरती आल्या. 9 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. पॉवर प्ले ऑन आहे. पहिलं षटक सुरू झालं आणि
अजूनही प्रेक्षक मोठ्या संख्येने या सामन्याचा आपण आनंद घेताना पाहता मैदानाच्या अवतीभोवती. दुसरी रात्र स्पर्धेची. काल स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न झाला आणि काल आपण पहिला सुपर 4ला शिवशक्ती खारघर हा संघ तुम्हाला पोहोचताना पाहायला मिळाला. आज एक संघ क्वालिफाय होईल ज्यामध्ये 3 संघ दावेदार आहेत. मंगारपाडा, वाघलीवाडा, कामोठे या 3 टीममधून एक संघ तुम्हाला सुपर 4मध्ये जाताना पाहायला मिळेल. ऑलरेडी तिसऱ्या फेरीमध्ये मंगारपाडा संघाने प्रवेश मिळवला आहे. यातून जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये भंगारपाडा संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. तर फटका फसलाय. झेल खाली शतरक्षक येत असताना आपण पहिला झेल टिपला गेला. साहिल गोवारी हा खेळाडू त्या ठिकाणी होता. चांगली कॅच पकडली आणि एक गोल्डन विकेट मात्र मिळाला जय हनुमान कामोटे या संघाला. नावा संघाच्या अनुपस्थितीमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती चांबारली संघाला. त्या टीमला पराभूत केलं होतं कामोटे संघाने मागच्या सामन्यामध्ये. आणि इथे आपण पाहताय प्रतीक सुरते बाळाचा मात्र विकेट मिळाला आणि वैयक्तिक 8 रन्स करत मात्र प्रतीक मैदानाच्या बाहेर चाललाय. नौका खेळाडू भागेश सुरते तिसऱ्या क्रमांकावरती. डे क्रिकेटमध्ये आपण वाघिलवाडा संघाला आता फार कमी प्रमाणामध्ये पाहतो खेळताना. याचं कारण आहे खरं तर टीममधले प्रमुख खेळाडू नोकरीमध्ये आहेत, व्यवसायामध्ये बसतात. त्यामुळे कधीकधी त्यांना मात्र तिथे ऑफिसला सुट्टी मिळत नाही आहे, कंपनीला सुट्टी मिळत नाही आहे, आपल्या व्यवसायातून त्यांना वेळ काढता येत नाही. त्यामुळे डे क्रिकेटचं प्रमाण या संघाचं फार कमी झालं आहे. आणि एकदा येत्या 3 जानेवारीला सुमित पाटील लवकरच 2 4 हात होतील. त्यांचंही खरं तर शुभ व्हावं. आपल्या आयुष्यातील पुढच्या इनिंगला सुरुवात करतील. आणखीन एक प्रमुख खेळाडू. त्यामुळे खरं तर अगदी या मंथ एंडला मात्र अजून इंटऱ्या कमी तुम्हाला पाहायला मिळतील या संघाच्या. चांगलं क्रिकेट दोन्ही टीमकडून पाहिलं. नौका खेळाडू भागेश सुरते आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. यावेळेला आपण पाहिलं यॉर्कर लेनचा बॉल खोदून करायचा होता. बॉल चालला त्या ठिकाणी गली क्षेत्राकडे. दैवत त्या ठिकाणी होते. एकच रन देखील नाही आहे, कुठलीच रन नाही आहे. डॉट बॉल इथे आपण पाहत आहे. निर्धाव चेंडू. डॉट बॉल म्हणजे गोलंदाजाचा आत्मविश्वास. डॉट बॉल म्हणजे खरं तर फिल्डिंग करणाऱ्या संघाला मात्र एक वेगळा कॉन्फिडन्स पाहायला मिळाला. आणि इथे मात्र तोच आत्मविश्वास. याही वेळेला लॉफ करायचा बॉल नाही बघा. लास्ट मोमेंटला बॉल डायव्हर्ट झाला. अगदी विकेटच्या टोकावरती बॉल पडला आणि टप्पा पडल्यानंतर बॉलने दिशा बदलली. तदनंतर सिंगल येत असताना फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 10. जमेची बाजू आपण जर पाहिली सूरज पाटीलने अद्याप एकही चेंडू फेस केलेला नाही आहे. तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा असेल कारण लास्ट बॉलमध्ये सिंगल आली भागेशकडून. त्यामुळे सेकंड ओव्हरमध्ये स्ट्राईक राहील त्या ठिकाणी भागेशकडे. चला कामोटे संघ आता फिल्डिंग लावून घ्या. ऑलरेडी भरपूर वेळ गेला आज. मागच्या खरं तर 2 सामन्यांना आपण प्रचंड अवधी घेतला. मध्यांतर देखील थोडासा व्यत्यय आला 40 मिनिटाचा. त्यामुळे प्लीज आता वेळ आपल्याकडे कमी आहे. थोडं सहकार्य करत स्पीडअप करायचं आहे. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवर द्यायला रोशन म्हात्रे. तेज तरार गोलंदाजी ही त्याची खासियत आहे. कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये कामोटे संघामध्ये आपण पाहिलं त्याने जागा मिळवली आणि मधल्या फळीतला अतिशय आक्रमक खेळाडू म्हणून त्याची भूमिका राहिली. तो मात्र मैदानाच्या दिशेने आलाय. सेकंड ओव्हरमध्ये समोर पुन्हा एकदा भागेश सुरते स्ट्राईक एंडवरती आपण त्याला पाहू शकाल. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती असेल सूरज. चांगला खेळ. मैदानाची आउटफील्ड चांगली आहे. विकेट सुंदर आहे. ज्या ठिकाणी लेदर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जातं असं हे मैदान. प्रशिक्षण देखील त्या ठिकाणी दिलं जातं असं हे क्रीडांगण. नेक्स्ट ओव्हर सेकंड ओव्हर अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट षटक. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 10 आल्या. सेकंड ओव्हरमध्ये किती येतील? फुलटॉस बॉल ऑन साईडला गॅपमध्ये फटका आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी बारक्या. क्या बात आहे. जबरदस्त एफर्ट्स. बॅकअपसाठी फिल्डर आलेले आहेत. थ्रो चांगला होता. कलेक्ट करत असताना आता तो निसटला बॉल. बॅकअपसाठी फिल्डर होते. दरम्यान एक सिंगल आली. बंटी डिजिटल, बंटी भोईर कामोटे संघाचे बिग सपोर्टर त्यांना आपण पाहताय. MH46 BA 8124 एर्टिगा गाडी आहे बघा. आपल्या खरं तर गाडीमुळे भरपूर ट्रॅफिक झाली आणि त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस आलेले आहेत. त्यामुळे प्लीज त्यांनी आपण गाडीजवळ पोहोचा. यावेळेला हा फटका फसला. बॉलने उंची घेतली. झेल होईल का? रोशन धावतो झेल खाली. विरुद्ध दिशेने झेल पकडायचा होता. झेल मात्र सुटलाय.
हा झेल जर पकडला असता तर मात्र पूर्णपणे बॅकफुटला गेला असता वाघिवलीवाडा हा संघ. यात तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु झेल तितकाही सोपा नव्हता. 1983ला जो खरं तर त्या वर्ल्ड कपला कपिलदेव रामलाल निखंज यांनी जो झेल टिपला तिथून आपण ते वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर मात्र संपूर्ण भारतवर्षामध्ये क्रिकेट हा मोठ्या प्रमाणात आपण खेळायला मात्र एक वेगळा पसंती मिळाली आणि त्याचा आनंद घेताना आपण प्रत्येक शहरामध्ये गावोगावामध्ये गल्ली बोळामध्ये क्रिकेटचा खेळ आपण पहिल्याने आज रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये सर्वोत्कृष्ट आयोजन यावेळेला लॉफ करत असताना उंची घेतली, अंतर देखील कापलंय. यासाठीचं मॅक्झिमम सूरज पाटीलचा कडक शॉट षटकार चांगलं टायमिंग होतं. ऑन द राईज केले बघा. हा फटका ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जर पाहिला थोडा टप्प्यावर आले आणि त्यानंतर मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्टमध्ये पिकअप शॉट चांगलं टायमिंग. 6 धावा या फटक्यावरती मिळतील वाघिवलीवाडा संघाला. सूरज पाटील या फलंदाजाला त्याच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स खरं तर भरून देणारा हा षटकार. माथेरानची स्पर्धा आजही आठवते. रायगड विपक्ष ठाणे त्या लढतीमध्ये केलेली बॅटिंग त्या थंडीमध्ये कोण विसरेल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला होता सूरज. संघर्षमय खरं तर या खेळाडूंचा जीवन राहिला वाघिलवाडा संघासाठी. शून्यातून पुढे येणारा हा संघ. एका बाजूने कामोठे संघ गेले कित्येक वर्षाची दहशत टेनिस बॉल क्रिकेट वरची आपण त्यांची पाहिली. चला मॅच बॉल नसेल तर दुसरा चॉईस बॉल घ्या पण सामना सुरू करा प्लीज. सामना आपण चालू ठेवायचा आहे. आणखीन एक बॉल हवा आहे. चला चॉईस बॉल ऑलरेडी आपण 2 चॉईस करून ठेवा. चेंडूची पूर्तता केली जाईल. खरं तर काही ठिकाणी आता स्पर्धांमध्ये नियम आला आहे चेक करत असताना बॉल पॅकेट सहित चेक करायचा. जर पॅकेट फोडला तर तो बॉल त्या टीमला यूज करावा लागेल असा खरं तर नियम आता आला आहे बऱ्याच स्पर्धांमध्ये. याचं कारण देखील तसंच आहे. जे चेंडू पूर्वी आपण पहिला 25-30 रुपयाला भेटायचे त्या चेंडूची आता किंमत प्रचंड वाढली आहे. थोडासा एक्सपेन्सिव्ह आता खरं तर हा खर्च आहे खरं तर आपण पाहिला चेंडूंचा. त्यामुळे याही गोष्टींकडे आता लक्ष दिलं जाते. षटकार सूरजच्या माध्यमातून पाहिला 6 धावा आणि धावसंख्येत बदल होताना आपण पाहिलं. एक गडी बाद 19 लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू बाद 19 अशी धावसंख्या. थोडासा व्यत्यय पुन्हा एकदा आला. बॉल मॅच बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. चॉईस बॉल त्या ठिकाणी घेत आहेत 2 खेळाडू. ज्या चेंडूला जास्त बाउन्स तोच चॉईस केला जाईल फलंदाजांकडून. आणि बघा प्रत्येक वेळी जेव्हा बॉल एखादा सीमारेषा पलीकडे गेला की मग पुन्हा एकदा बॅटर गोलंदाजाच्या हातातून बॉल गेल तो चेक करेल. समीरजी कटेकर आपणास विनंती आपण या मंचावरती आपलं स्वागत. या स्पर्धेनिमित्ताने खूप मोठी स्पर्धा आपण सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहिली. भंगारपाडा नाईट स्पर्धेचे आयोजक कमबॅक आणि रोशनवरती प्रहार पाहायला मिळाला सूरजकडून. 9 धावा ती पहिल्या 3 चेंडूमध्ये खर्च केल्या. पुढचा बॉल यावेळेलाच बघा टप्पा पडला. बॉल अतिशय वेगाने निघून गेला. अनपेक्षित बाउन्स जो बाउन्स हवा होता त्याच्यापेक्षा देखील खालच्या लेवलला हा बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी डॉट बॉल हा खरं तर निर्णायक राहील रोशनसाठी कामोठे संघासाठी. निर्धाव चेंडू आपण पाहिला. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड स्लॉटमध्ये आला बॉल सूरजच्या आणि त्याला मात्र पाठवलं सिक्सर प्लॉटमध्ये. इट्स अ मॅक्झिमम षटकार 6 धावा. षटकार सूरजकडून पाहिला आपण. चांगला धमाका आणि या 6 रनच्या मध्येने स्कोर मूव्ज ऑन 25 धावा. आणखीन एक सामना पेंडिंग आहे. याची जाणीव दोन्ही संघांना असेल त्यामुळे प्लीज थोडंसं आपण सहकार्य करा. मॅच बॉल प्रेक्षकांना विनंती असेल जर असेल तर आपण लगेच मैदानामध्ये पाठवा. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत धावफलकावरती 25 या 5 चेंडूमध्ये रोशन मात्रेने 15 धावा खर्च केल्या. पहिल्या ओव्हरमध्ये निकूने 10 धावा दिल्या. अजून एक बॉल बाकी आहे अंतिम चेंडू या षटकातला. सूरज आक्रमक झालाय. प्रतीक बाद झाल्यानंतर मात्र संपूर्णपणे सामन्याची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला म्हणतात ती मात्र त्याने स्वीकारली आहे. आणि असं म्हणतात
जो जबाबदारी घेतो अडचणीच्या काळामध्ये तो नेहमी यशस्वी होतो. ही जबाबदारी त्याने स्वीकारली. चला चॉईस बॉल, अजून 2 बॉल चॉईस करा प्रतीक, एक एक्स्ट्रा करून ठेवा कारण वेळ खरं भरपूर होतोय. चॉईस बॉल प्रतीकने चॉईस केला तरी पुन्हा भागेश आता चेक करेल, सूरज चेक करेल, मग फायनल होईल कोणता घ्यायचा. त्याला वेळ वाचवा. आपण विनंती राहील खरं तर सर्व संघांना, दोन्ही टीमला 2 षटकार आपण या ओव्हरमध्ये पाहिले. पूर्वी खरं तर MRIचा चेंडू वापरायचे, आयोजक जो देतील चेंडू तोच तुम्हाला घेऊन खेळायला लागायचा. आणि सुरुवातीची 2-3 षटकं सिंगल डबल, अंतिम षटकांमध्ये आक्रमण. कारण बॉलची फर जेव्हा निघायची ती जेव्हा मातीमध्ये त्याची ग्रिप निघून जायची तेव्हा मात्र षटकार यायचे. पण त्याही वेळेला काही फलंदाज असे होते ते सुरुवातीपासून षटकार मारायचे. आणि आता तर सर्रास 11 क्रमांकाचा खेळाडू देखील षटकार मारतोय. फास्ट क्रिकेट. फुल टॉस होता, ऑन ड्राईव्ह केला, स्ट्राईक स्वतःकडे ठेवले आणि इथे मात्र डबलचा कॉल झालाय. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी 2 धावा येत असताना आपण पाहता 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहताय तब्बल 1 खेळाडू बाद 27 धावा, 27 लॉस ऑफ 1 विकेट. शुभम भगत, आमचे मित्र उसरलीचे आणि विश्वनाथजी भोईर विचुंबे, आवी पाटील विचुंबे स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्याकडून दोन्ही टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. खरं तर बघा 1 वाजून देखील पुढे चालला आजचा खरं तर हा टायमिंग शेड्यूल, तर देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील या सामन्यांचा आनंद घेत आहेत. आजचा हा लॉर्ड्स देखील तितकाच इम्पॉर्टंट होता. त्यामध्ये दिग्गज संघ होते. सुरुवातीच्या 4 संघातून सलग 2 सामने जिंकत एकता स्पोर्ट्स भंगारपाडा संघ पुढे आला 3ऱ्या फेरीमध्ये. आता यातून कोणता संघ 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचेल. 27 रन धावफलकावरती आपण लागताना पाहिल्या. चला घाई करायचे प्लीज, कामोडे संघाला सूचना असेल. गोलंदाजी मार्कवरती आला या ठिकाणी दैवत म्हात्रे, डाव्या हाताचा अतिशय चांगला शैलीदार गोलंदाज दैवत, तो मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 3रं षटक, पहिलं षटक निकूने हाताळलं, त्याने धावा दिल्या 10 आणि सेकंड ओव्हरमध्ये रोशन म्हात्रे धावा खर्च केल्या तब्बल 17. थोडंसं महागडं षटक राहिलं त्या खेळाडूचं. 3ऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक होईल का, कारण समोर आहे भागेश सुरते हा फलंदाज. 1 डाऊनला आलाय 3ऱ्या क्रमांकावरती, 3rd पोझिशनला तो मात्र दाखल झालाय. धावसंख्यात बदल करावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल. तर एका बाजूने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फिरून मारला बॉलला, मागे चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, टप्प्यावरती आले होते आणि इथे मात्र चाललाय बॉल फाईन लेगच्या बाहेर. 4 धावा. बघा ते छोटे प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आपण आतमध्ये जाऊ नका. 4 धावा आल्या आणि या 4 रनच्या मदतीने मात्र धावसंख्येत बदल. 31 रन, 31 धावा स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहू शकाल. पुन्हा एकदा हा फटका पाहायला मिळेल. थोडासा फिंगर रोल केले होते, लेग ब्रेकच होता एक प्रकारे. तर त्या ठिकाणी आपण पाहिला तर भागेशसाठी धीम्या गतीचा होता, मागे खेळले, त्यामुळे नशिबाची साथ मिळाली. 4 धावा या फटक्यावरती आल्या. नेक्स्ट डिलिव्हरी आता कशी असेल, पुढचा चेंडू कसा असेल. क्विकर 1, मागचा बॉल धीम्या गतीचा थोडासा होता, टर्न करत असताना इथे आपण पाहिलं अगदी यॉर्कर, थोडासा फास्टेड यॉर्कर होता. हे व्हेरिएशन आहे दैवतकडे. 1 रन तर मात्र या बॉलवरती येईल आणि एका रनच्या मदतीने टोटल धावसंख्या पाहायला मिळेल ती म्हणजे 1 गडी बाद. 32 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 32 धावा धावफलकावरती लागताना आता स्ट्राईक एंडला आलाय सूरज पाटील, ज्याने वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 16 धावा आपल्या संघासाठी केल्या. तो मात्र स्ट्राईक एंडवरती त्याला आपण पाहताय. चांगली कामगिरी करायची आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी. आणि एका बाजूने कामोडे यावेळेला खेचून मारला बॉलला, स्लॉग हिट करत असताना प्रॉपर टायमिंग, कनेक्शन लाजवाब आणि रिझल्ट देखील तितका सुंदर. हा फटका होता वजनदार आणि इथे मात्र आला हा षटकार. चांगलं टायमिंग. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले, पिकअप शॉट.
ही खासियत आहे सूरजची. सूरजकडे बॅट स्विंग चांगला आहे, सूरजचं हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं आहे. बघा चेंडूवरती असलेली नजर आणि फटका देखील तितका सुंदर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 6 रन धावसंख्येत बदल. अगदी KDH वाघुलीवाडा खरं तर त्यांच्या स्टँड्सकडे हा फटका पाहायला मिळाला, जिथे खेळाडू कक्षा 6 धावा आल्या. 38 रन 38 धावा माफी असावी. स्कोअर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. 20 मिनिटाचा कालावधी आहे आपल्या वाट्याला आणि बरोबर 20 मिनिटामध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायचे आहे. वेगवान टो क्रशर होता विकेट किपरसाठी आणि इथे वाईटचा इशारा आला आहे. खरं तर त्या ठिकाणी आपण पाहिला परेशच्या पायावरती बुंध्यावरती त्याच्या बुटावरती लागला जोरदार आणि वाईट बॉलचा इशारा. अँगल बनवत बॉल मागे चालला होता, गतीने बीट करायचं होतं, परंतु इथे वाईटचा इशारा पाहायला मिळाला. आणि चांगली खरं तर विकेट किपिंग. थोडीशी पायाला दुखापत झाली आहे, परंतु इथे त्याने ही बॉलला थांबवलं आणि रन मात्र आली त्या ठिकाणी. नक्कीच 1+1 अशा 2 धावा आल्या. 40 रन 40 धावा या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. 4थं दशक पूर्ण झालं आणि इथे देखील आपण पाहिलं त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बाट रील करून दाखवतोय भागेश, परंतु पुन्हा एकदा चेंडूवरची नजर हटली आणि त्यानंतर ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर एखादा तंत्रशुद्ध फलंदाज त्याची नजर परफेक्ट असे चेंडूवरती. सफल झाले होते. पुन्हा एकदा वेगवान बॉल, अजून एकदा निर्धाव, दबाव टाकतोय भागेशवरती दैवत म्हात्रे. हा खरं तर गोलंदाज कमबॅक झाले. आता अंतिम बॉल, 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल आणि एकदा वाईट +1 अशा 13 धावा खर्च केल्या. पहिल्या 5 बॉल होती, परंतु इथे चांगला फटका आहे. क्या बात आहे, अप्रतिम बॅकफूट पंच ज्याला म्हणतात. खरं तर बॅकफूटला आले, स्लॅश केला बॉलला, अगदी कव्हरच्या बाजूने गॅप शोधला जिथे फिल्डर नाही आहे त्या ठिकाणी, मात्र बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे आणि इथे आपण पाहिला 4 धावा चौकार. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि तिसरं षटक देखील संपलं. या षटकामध्ये देखील 17 आल्या. मागच्या दोन्ही षटकांमध्ये 17 आणि पहिल्या षटकामध्ये 10 अशा एकूण 44 धावा धावफलकामध्ये. चला मीटिंग, शॉर्ट टी मीटिंग करा प्लीज. कामोठे संघ फिल्डिंग लावून घ्या. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, फिल्डिंग आपण लावून घ्यायची आहे. 19 मिनिटाचा कालावधी ऑलरेडी आपण घेतलाय, त्यामुळे प्लीज थोडंसं सहकार्य करा आणि डावाला सुरुवात करा. 44 रन 44 धावा धावफलकावरती. आता स्ट्राईक एंडला असेल तो म्हणजे सूरज पाटील. या षटकाची जबाबदारी बघूया कोणता गोलंदाज कामोठे संघाकडून येईल. नीरज म्हात्रे आला गोलंदाजी मार्कमध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये हा खेळाडू. बॉलिंग ट्रॅकमध्ये असं वाटलं तर बारक्या येईल कदाचित, परंतु नीरजकडे मात्र संघ नायकाने विश्वास दाखवलाय. तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. अंतिम षटक कामोठे तर गावाच्या आसपास देखील चहूबाजूला आपण पाहिलं वसाहतीकरण वाढलंय, त्यामुळे एंटर कॉलनी क्रिकेट देखील आपण मोठ्या प्रमाणात त्या परिसरामध्ये पाहिलं. कामोठा प्रीमियर लीगमध्ये गावातील खेळाडू, कॉलनीतले खेळाडूंचे सांगड बांधून मात्र आपण त्या विभागातल्या स्पर्धा पाहिल्या. तर तो आज कामोठे गाव आणि त्या गावाचा संघ आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट संघ कामोठे. यावेळेला पॅडोस्टिपचा प्रयत्न, बॉल मागे चालला फाईन लेगला. आउटफील्ड मात्र फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर करत मात्र चाललाय. सीमा पार चौकार 4 धावा. सूरज थांबत नाहीये. अनस्टॉपेबल सूरज पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. याही वेळेला आपण पाहिला चौकार आला आणि 48 वरती पोहोचलाय मैदानामध्ये. वाघिलीवाडा संघ 7 बॉल 26 वरती खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरज पाटील हा खेळाडू 7-26चं समीकरण. यावेळेला हेलिकॉप्टर लुक दिलाय आणि बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी मिडविकेटकडे, जिथे बारके आहेत त्यांच्या दिशेने. एका क्षणाला असं वाटलं बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, पण तो लास्ट मोमेंटला बॉल थांबला आणि तिथे बारक्याने मात्र चांगला झेल टिपला. खेळाडू बाद झालाय सूरज पाटील. मोठा धक्का वाघिवलीवाडा संघाला. चला लवकरात लवकर नौका फलंदाज. सूरज बाद झाला. काय कॅच पकडला त्या ठिकाणी बारक्याने. कमालीचं फिल्डिंग एफर्ट्स. साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी तुम्ही पाहताय.
खरं तर मलिंगा स्टाईलने नीरज म्हात्रे अगदी खोलात टाकलेला हा चेंडू होता. 8 बॉल 26 करून मात्र मैदानाच्या बाहेर चालला सूरज पाटील. आता दर्शन पाटील मैदानाकडे आपण जाताना पाहत आहे. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अंतिम 4 बॉल आणि या धावा आतापर्यंत 48 या धावफलकावरती आहेत. या 4 बॉलमध्ये किमान 10 ते 12 धावा. खरं तर हेच माइंडमध्ये असेल सूरजच्या त्याच्या टीमच्या. जर का 10 ते 12 आल्या तर किमान 60च्या आसपास पोहोचता येईल आणि ते टोटल फायटिंग राहील. कारण समोरच्या प्रतिस्पर्धी संघांमध्ये देखील त्याच धाटणीचे त्या ताकदीचे फलंदाज आहे आणि त्यांना रोखायचं असेल तर तुम्हाला आव्हान मोठं ठेवावं लागेल. दर्शन पाटील इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती आलं. मधल्या फळीतला खेळाडू यावेळेला लो फुल टॉस ड्राईव्ह लेंथमध्ये होता आणि भरपूर चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. सिंगल घेत एंड बदलला आहे. ज्या भागेशने मात्र मागच्या षटकामध्ये संघर्ष केला आहे त्याला मात्र आता पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. मागे काय घडलंय ते विसरता मात्र तुम्हाला येणाऱ्या खरं तर पुढच्या चेंडूमध्ये आक्रमण करून संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून द्यायचं आहे. भागेश स्ट्राईक एंडला बॉलला सोडून देत असताना मात्र वाईड बॉल कॉल आणि या एका रनमुळे मात्र संघ पुढे सरकला. अर्धशतक कंप्लीट झाले. 50वा वाघिवलीवाडा संघाच्या माध्यमातून स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. परंतु अजून स्कोरिंग शॉट हवेत. 3 बॉल बाकी आहेत. भागेशच्या वाट्याला आलाय संघर्ष. त्याने आतापर्यंत 8 बॉल 11 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय, ज्यामध्ये 2 चौकार आणि तब्बल 3 डॉट बॉल तो खेळलाय आणि 3 सिंगल या त्याच्याकडं बॅटमधून पाहिल्या. 8-11 स्ट्राईक रेट फार महत्वाचा आहे. आणि यावेळेला ऑन साईडला बारक्याच्या डोक्यावरून चाललाय बॉल. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा पार. इट्स अ मॅक्सिमम षटकार. 6 धावा क्षमता आहे या खेळाडूंकडे. अतिशय आक्रमक स्फोटक फलंदाजी करण्यासाठी मात्र ओळखतात हे खेळाडू आणि स्वतःला सिद्ध करतात मैदानामध्ये जेव्हा जेव्हा संधी मिळते. धावसंख्येत बदल, एकूण धावा बघा. बॉटमहँडचा चांगला वापर, हाफ हेलिकॉप्टर चांगल्या पद्धतीने खेळत असताना 56 रन अब तक 56. कॅमेरामनचं देखील चांगलं कौतुक. बघा प्रेक्षक आतमध्ये बसले, त्यांना विनंती आहे आपण मागे बसा. नेक्स्ट डिलिव्हरी याही वेळेला फुल टॉस. विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही, अशी खरं तर ही कविता आहे आणि त्याचं हे वाक्य या ठिकाणी लागू होतील या खेळाडूला. मागच्या षटकामध्ये जो खेळाडू संघर्ष करत होता त्याच्या बॅटमधून मात्र आता लास्ट ओव्हरमध्ये धमाके झालेत, फटाके फुटलेत. 2 लगातार षटकार. अंतिम बॉल बाकी आहे. फुल टॉस टाकला पॅडलाईनचा आणि त्याच्यावरती आपण पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर हा षटकार पाहायला मिळाला. साईड ॲक्शन गोलंदाजी. जर या गोलंदाजाकडे पाहिलं त्याचं वैशिष्ट्य तर जास्त बाउन्स देणार नाहीये. तो जास्तीत जास्त बॉल पोंध्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल किंवा फुल टॉस. यावेळेला एज लागली आहे. परेश मागे आहे. सॉफ्ट डिसमिसल. खेळाडू बाद झाला लास्ट बॉलवरती, परंतु जाता जाता चांगली कामगिरी केली आहे या ठिकाणी. भागेशने 11 बॉल 23 धावा केल्या आपल्या संघासाठी आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 62 62. येणारे 24 चेंडू आणि तब्बल 63 धावांचं आव्हान त्या ठिकाणी पार करायचं आहे कामोटे संघाला पुढच्या सत्रामध्ये. आणि याच 63 धावा रोखत मात्र तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा वाघिलवाडा संघाला. एका बाजूने धावा चेस करून तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे कामोटे संघाला. VIP डाईस वरती बसलेले सर्व मान्यवर खरं तर मध्यरात्री झाली असताना देखील या सामन्याचा आनंद घेत आहे आणि खरं तर प्रेक्षक देखील अजूनही डोळ्यात तेल घालून मात्र या सामन्याचा आपण त्यांना आनंद घेताना पाहत आहे. चला लवकरात लवकर मी विनंती करतोय वाघिलवाडा संघाच्या सर्व खरं तर खेळाडूंना स्क्वॉडला आपण त्या ठिकाणी मैदानात ताबा घ्या, फिल्डिंग लावून घ्या. चांगली लढत इथे पाहायला मिळेल. मोठी लढत कामोटे विपक्ष वाघिलवाडा अशी आपण लढत सध्या पाहत आहे. चला प्रतीक सूरज आपण लगेच स्कॉट घेऊन मैदानामध्ये उतरा. लालचंद गावण बघा एनर्जेटिक प्लेयर सर्वात अगोदर धावत असताना
सिनियर ज्युनियर खेळाडूंचा ताळमेळ तुम्हाला या संघामध्ये पाहायला मिळेल. आय थिंक लालचंद गावण यांचे चिरंजीव देखील या संघामध्ये आहेत, विनय गावण. पिता पुत्रांची जोडी एकाच संघामध्ये खेळत असताना विनय लालचंद गावण, वन ऑफ द लेजंड, आणि सातत्याने चांगली भूमिका राहिली त्यांची. चला लवकरात लवकर कामोठे संघ आपले बॉल चॉईस करून घ्या आणि मैदानाकडे दाखल व्हा. संजय शेठ ठाकूर खरं तर सातत्याने A1 क्वालिटीचं आयोजन हे त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहिलं. सुरुवातीपासून आपण परत 14वं पर्व आहे, डे नाईट मॅचेस पाहिल्या, डे पाहिले, आता नाईटमध्ये आपण सध्या आहोत. 8 ओव्हरचे सामने देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहिले, ज्यामध्ये खरं तर या स्पर्धेचा आपण इतिहास जर चालून पाहिला तर अनेक दिग्गज खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिले की दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहिले. आणि आज देखील ए पोल या स्पर्धेचा होता. 63 धाबाचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कामोठे संघाला विजयासाठी .75 रिक्वायर्ड रन रेट. त्याला 2 बॉल चॉईस करून घ्या बारक्या. एक्स्ट्रा बॉल आपण चॉईस करून ठेवा जेणेकरून आपला वेळ वाचेल बॉल जर घालवला तर. मोठी मॅच, मोठी लढत. बंगारपाडा संघ प्रतीक्षा करतो. सिद्धेश वास्कर, चेतन गोसावीचा संघ. कोणता संघ पुढे पुढच्या लढतीमध्ये कोणत्या संघासोबत 2 हात करावे लागतील, वाघिवली वाडा की कामोठे. खरं तर अनेक वेळा मात्र आपण या संघाच्या लढती पाहिल्या जिथे कधी कधी कामोठे संघाने वाघिवलीवाडा संघाला पराभूत केलं तर कधी कधी वाघिवलीवाडा संघाने कामोठे संघाला पराभूत केलं. कारण आपल्या पनवेल तालुक्यातील हे संघ आहेत ते मात्र अनेक वेळा मोठ्या स्पर्धेमध्ये जिथे ए पोल आला तिथे मात्र या संघांची नक्कीच वर्णी लागली. त्यामुळे एकमेकाच्या आमने सामने मात्र बऱ्याच वेळा मात्र या संघांना खेळावं लागलं. आणि याही लढतीमध्ये आता खरं तर धावा डिपेंड करायच्यात वाघिवलीवाडा संघाला, तर एका बाजूने धावा चेस करायच्यात कामोठे संघाला. दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेचं. आज खरं तर कॉमेंटरी बॉक्समध्ये आपण आवाज ऐकता आमचे मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर. रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा आवाज आपण ऐकताय. मग त्यानंतर स्कोरिंग डिपार्टमेंटमध्ये आपण पाहतो आमच्या उमेश दादा भोईर चिंचपाडा आणि GTCची संपूर्ण टीम, त्यांचं देखील विशेष योगदान या स्पर्धेला लाभलंय. अंपायर्स 3 ऑफिशियल पंच, कल्याणी घोरपडे सर, शशी साटम सर, धनंजय कोळी सर आणि GTC टीम आपण पाहता या ठिकाणी. GTC फाउंडर सुशील पाटील, कॅमेरामन जयेश कुटारकर, परेश गायकवाड, जागृत पाटील, यश मुंडे, मिहीर मात्रे यांना आपण पाहू शकाल. आणि आमचे फोटोग्राफर, उत्कृष्ट फोटोग्राफर बंटी भोईर, बंटी डिजिटलचे सर्वे सर्वा. तर पहिली जोडी मैदानाकडे चालली आहे. सोनू पाटील आणि त्याच्या बरोबरीने बारक्या कांबळे हा खेळाडू. बारक्या आणि सोनू हे 2 खेळाडू मैदानाकडे दाखल झालेत. 63 धाबा आव्हान इतकं मोठं देखील नाही आहे आणि तितकं देखील मापक नाही आहे. त्यामुळे तुम्ही कशी सुरुवात करता या मॅचमध्ये, कसा स्टार्ट देत आहे यावर डिपेंड राहील कोणता संघ या खरं सामन्यामध्ये उजवा राहील, कोणत्या संघाचं पारडं जड राहील. आणि धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 खेळाडू मैदानाकडे दाखल आपण होताना पाहत आहे. बारक्या कांबळे आणि त्याच्याबरोबरने सोनू पाटील. हा खेळाडू स्ट्राईक एंड असेल. बारक्या कांबळे बारक्या कांबळेला आपण पाहताय. खरं तर आकर्षक ट्रॉफी हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. दर्जेदार ट्रॉफीज तुम्ही पाहताय. तर डावाला सुरुवात झाली. दर्शन पाटील पहिल्या ओव्हरमध्ये आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द स्टम्प्स, ओव्हर द विकेट आपण त्यांना पाहताय. आणि पॉवर प्ले सजलंय. पॉवर प्लेचं हे षटक आहे. षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल ऑन साइडला, मिड ऑनच्या अगदी बाजूने ढकलल्या बॉलला मागे चालला त्या ठिकाणी वाईडिश लॉंग ऑनला, सीमारेषा पार दणदण करत आला आहे बारकाच्या बॅटमधून. हा खरं तर खडखडीत चौकार आक्रमक झालाय. चौकाराने टीमचा स्वतःचा अकाउंट ओपन केलं बारक्या कांबळेने. फिल्डिंगचं सेटअप ज्या पद्धतीने लावलंय त्याला भेदण्याचं काम केलं पॉवर प्लेमध्ये.
संधी आहे खरं तर या षटकामध्ये चांगला स्टार्ट टीमला प्राप्त करून देण्याची. धीम्या गतीचा बॉल शफल झाले. हा फटका आला आमच्या व्यासपीठाला सलामी देण्यासाठी. कैलास यांच्या हातामध्ये, कैलास दळवी यांच्या हातामध्ये चेंडूला कॅच पकडली. अभिषेक दुबे शिवम ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्याकडून आम्हाला प्रवीण गायकर आणि रोशन पाटील आमचे समालोचक आम्ही यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं. खरं तर त्यांचा मी आभार व्यक्त करतो. सातत्याने कुठेही स्पर्धा असो, कामोठे संघ असता की सातत्याने त्यांचा नेहमी आमच्यावर आणि संघ या कामोठे संघावरती प्रेम राहिला. तर शिवम ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अभिषेकजी दुबे सर, आपका स्वागत. षटकार पाहायला मिळाला. चांगलं टायमिंग पूल करत असताना हा फटका मागे आला बारक्याच्या माध्यमातून. पहिल्या 2 बॉलवरती 2 स्कोरिंग शॉट आले, ज्या ठिकाणी चौकार षटकार पाहायला मिळाला. आगाज ऐसा हो तो अंजाम कैसा होगा असंच म्हणावं लागेल या मॅचचा. चेस करत असताना याही पेक्षा सुंदर सुरुवात काय हवी. थोडं स्पीडअप करा आपण. शिवम ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अभिषेकजी दुबे यांच्याकडून कॉमेंट्री बॉक्ससाठी 1000चं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच सर. यावेळेला गुडघा टेकून, घुटना टेक, तमाशा देख. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्याच रिजन मध्ये षटकार आला, त्याच दिशेने मात्र आणखीन एक धमाका आपण पाहिला. हा चौकार, 3 बॉल 3 मोठे फटके. या फटक्यांसाठी खरं तर हा खेळाडू ओळखला जातोय. आपल्या आयुष्यात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खरं तर आपण पाहिला राजवीर ट्रॉफी उसाडणे या स्पर्धेमध्ये नॅनो कार मिळवणारा खेळाडू, 4 व्हीलर ज्याच्या नावावरती राहिली, रायगडचा वेल फिनिशर ही त्याला खरं तर उपाधी मिळाली. आणि अनेक अशा खरं तर मोठ्या भूमिका त्याने अनेक वेळा मात्र रायगडसाठी संकटमोचक म्हणून त्यांनी भूमिका साकारली. तो खेळाडू त्यांना आपण पाहत आहे. 3 बॉलमध्ये 3 स्कोरिंग शॉट, चौकार षटकार चौकार या ठिकाणी आपण पाहायला मिळाला. आणि बघा, कामोठे संघाने जर का हा सामना जिंकला तर शिवम ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अभिषेकजी दुबे सर यांच्याकडून तब्बल 5000 रुपये या संघाला देण्यात येतील. मोठं पारितोषिक. यावेळेला फुल टॉस शॉट आपण जर पाहिला, फसलाय फटका, फसला, टाइम करता आलं नाहीये. इथे मात्र ट्रॅप लावलं, जाळं खरं तर विणलं गेलं या ठिकाणी बारक्यासाठी. आणि थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि काय झेल टिपला त्या ठिकाणी. खरं तर भागेश सुरतेच याने झेल टिपलाय विकेटच्या मागे. बघा, धीम्या गतीचा स्लोवर फुल टॉस, त्याच्यावरती मात्र टाइम करताना फटक्याला. आणि त्यानंतर मात्र भागेशने कमालीचा झेल टिपला. खेळाडू बाजाला बारक्या पहिला धक्का बसतोय. जय हनुमान कामोठे संघाला 14 या धावसंख्येवरती. मॅच ऑन आहे. 63 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे. 63 रनचं टार्गेट मैदानामध्ये आलंय. गुलाबी थंडी वातावरणामध्ये आमूलाग्र बदल झालाय आणि खरं तर या थंड क्लायमेटमध्ये गरमाहट, गरमी आणणारा हा खरं तर सामना आपण पाहत आहे. रोमांचक सामना. चला लवकरात लवकर डगआउटमध्ये खेळाडू रेडी राहा. आपण आपल्याला खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटप्रमाणे पॅड वगैरे बांधायचे नाही आहेत, पटकन उतरायचं आहे, वेळ वाचवा. त्या ठिकाणी निखिल गोवारी चाललाय मैदानाच्या आतमध्ये. शिवम ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर खरं तर अभिषेकचे दुबे सर यांच्याकडून कामोठे संघ जर जिंकला हा सामना तर तब्बल 5000चं कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. खरं तर उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव आणि त्याचबरोबर समाजसेवक म्हणून ज्यांना संबोधलं अभिषेकचे दुबे, जे नेहमी कामोठे संघाला पुरस्कृत करत असतात अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये, त्यांच्याकडून हे पारितोषिक आलंय. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. मोठ्या संख्येने कामोठ्याचे पाठीराखे, मोठ्या संख्येने वाघलोडा संघाचे पाठीराखे, भंगारपाडा संघाचे पाठीराखे देखील आहेत. आणि त्याचबरोबरने क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक जे कोणत्या संघाचे पाठीराखे नाहीत, ते फक्त क्रिकेटचे पाठीराखे आहेत. यावेळेला लॉफ करत असताना त्या ठिकाणी लालचंद गावन मिड ऑफला बॉलला स्टॉप करतायत आणि 1 रन मात्र या चेंडूवरती मिळेल. आणि एका रनने स्ट्राईक रोटेट झाली. 15 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहताय. पहिल्या इनिंगचं कंपॅरिझन आपण जर केलं तर निखिल गोवारीने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. त्याने 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट त्याला मिळाला होता प्रतीक सुरतेचा. आणि आता या ओव्हरमध्ये पहिल्या 5 चेंडूमध्ये 15 धावा आल्या, 1 गडी बाद झाला. जर्सी क्रमांक 45 सोनू पाटील आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती आलाय.
यावेळेला खेचून मारल्या बॉलला, क्या बात आहे. स्लॉग हिट करत असताना मिड विकेटच्या बाहेर बॉलला फेकलंय, सीमा रेषा पार. इथे मात्र आला हा दमदार षटकार. 6 धाबा, शेवट गोड झाला. मी मगाशी म्हटलं सुरुवात जो संघ चांगला करेल त्याचं मात्र पारडं या मॅचमध्ये जड राहील. आणि आता पहिल्याच ओव्हरमध्ये 21 आल्या, 63 धावांचा पाठलाग करत असताना. त्यामुळे आता येणारे बॉल असेल खरं तर आपण पाहिलं 18 आणि विजयासाठी तब्बल गरज असेल ती म्हणजे 42. 14.00 आता रिक्वायर्ड रन रेट आता आला पर ओव्हर मागे. 18-42चं समीकरण मैदानाकडे आलंय. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन, क्रिकेट हे खरं तर कॅल्क्युलेटिव्ह खेळलं जातं. जेव्हा तुम्ही रन चेस करायला उतरताय तेव्हा तुम्हाला विकेट शाबूत ठेवून ॲव्हरेजनुसार पुढं जावं लागतं. पर ओव्हर मागे 14 म्हटलं की एखादा मोठा फटका सिंगल डबल जरी आली तरी या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि इथे मात्र तो प्रयत्न करायचा आहे. सूरज पाटील आला ज्याने मागच्या सामन्यामध्ये जास्त धावा खर्च केल्या होत्या. एक्सपेन्सिव्ह स्पेल त्याचा मुंबई संघाच्या अगेन्स्ट पाहिला होता. जास्त धावा खर्च करणारा गोलंदाज आता या मॅचमध्ये कमबॅक करेल का हे पाहायचं आहे. चांगली मॅच, मोठी लढत, कामोठे विपक्ष. वाघुलीवाडा चला स्पीडअप करा प्लीज. 20 धावा त्याने मागच्या सामन्यामध्ये खर्च केल्या. राऊंड द विकेट आले. शॉर्ट ऑफ लेन बॉल यावेळेस उजव्याच्या बाहेर चालल्या, पंचांनी वाईड घोषित केलं, त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकताना आपण पाहता. एकूण धावा धाव फलकावरती जय हनुमान कामोटेच्या माध्यमातून एक गडी बाद. 22 18 बॉल 41, 18 चेंडू 41. त्या ठिकाणी डिपेक्सच्या कव्हरला फिल्डर घेतलाय. शॉर्ट कव्हरचा फिल्डर मिड ऑफमध्ये उचललाय. आणि त्यानंतर आपण पाहिला शॉर्ट पॉईंट, शॉर्ट थर्ड बॅन, शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग. एज लागली आणि कुमारच्या हातामध्ये चाललाय बॉल. बघा जागेवरून हलायची देखील गरज लागली नाही त्याला. जिथे उभा होता तिथेच मात्र झेल त्याच्या हातामध्ये आलाय. कुमार मडवी याने झेल टिपलाय. बैलगाडा शर्यत क्षेत्राचा नाद आणि त्याच्यामध्ये चांगलं योगदान त्यांचं आहे. आणि इथे आपण पाहिलं निखिल बाद झालाय. अतिशय अचूक क्षणाला मात्र सूरज पाटीलने विकेट मिळवून दिलं आपल्या टीमला. निखिल गोवारीचा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या बाहेर जात असताना नौका फलंदाज चाललाय परेश म्हात्रे 4थ्या क्रमांकावरती. येणारे बॉल असतील 17, विजयासाठी 41 धावा. 17 बॉल 41चं समीकरण उरलं. अजूनही मॅच ऑन आहे, सामना बॅलन्स आहे. आणि जर का कामोटे संघ जिंकला तर शिवम ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर अभिषेक दुबे सर यांच्याकडून तब्बल 5,000 या संघाला देण्यात येतील. आणि बंटी भोईर यांच्याकडून देखील सरप्राईज गिफ्ट असेल, काहीतरी वेगळं. बंटी डिजिटलचे प्रोप्रायटर खरं तर या स्पर्धेसाठी उत्तम फोटोग्राफी सालाबादप्रमाणे खरं तर संजय शेठ ठाकूर यांचे जवळचे मित्र आहे आणि नेहमी या स्पर्धेला देखील त्यांची भरीव कामगिरी राहते. परेश आल्या मैदानाकडे 4थ्या क्रमांकावरती. अजूनही सामना आपण जर पाहिला बॅलन्स आहे. येणारे बॉल 17, विजयासाठी 41. जसा एक बॉल त्या ठिकाणी फेकला जाईल गोलंदाजाकडून जसा तसा सामना मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. चढ उतार या सामन्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतील. शफल झाले, फॉलो केलं, फलंदाज आला आणि इथे मात्र डॉट बॉल. ज्या सूरजने मागच्या सामन्यामध्ये 20 धावा खर्च केल्या, आता तोच सूरज या षटकामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आपण पाहिल्या दर्शन पाटीलच्या अगेन्स्ट. महागडं षटक राहिलं. आणि आता 16 चेंडू 41 धावा. तिसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ पुढे जाईल. यावेळेला हा फटका लॉंग ऑनला सजवला, उंची घेतली, अंतर कापेल का. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, बॉडी बॅलन्स गमावला, झेल सुटला आणि जीवनदान मिळालं परेशला. 1 धावाली. दर्शन पाटील होतं. जजमेंट किलर मिलरचा झेल जर पकडला नसता सूर्याने तर आपल्याला त्या ठिकाणी वर्ल्ड कप कदाचित गमवावा लागला असता. त्यामुळे फिल्डिंगला फार महत्त्व आहे, कॅचेसला फार महत्त्व आहे. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हणतात. आणि ते झेल सुटलाय. 1 धावाली. समीकरण बनले 15 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 40 धावा. 15 बॉल 40, 15 चेंडूमध्ये 40चं समीकरण उरलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आपण पहिला अँगल बनवत असताना बॉल चाललाय बाहेर. इथे मात्र वाईटचा इशारा. कधी कधी आपण पाहिलं एखादा गोलंदाज जाणून बुजून या लेनमध्ये बॉल टाकतो. कारण एखादा मोठा फटका खेळण्याचा मोह जर फलंदाजाला आवडता आला नाही तर मात्र एज लागण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. आणि इथे वाईटचा इशारा आलाय. आता अंतिम बॉल 15-39.
बुधामध्ये टाकला टो क्रशर. यॉर्कर लाऊड अफी झाली आहे लेग बिफोर द विकेटसाठी. येस, लेग बाईस कॉल. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, परंतु सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. आता मात्र समीकरण 14 बॉल 38. हे 2 बॉल अतिशय निर्णायक आहेत आणि समोर आहे परेश म्हात्रे. चांगली भूमिका त्याला साकारावी लागेल आपल्या संघासाठी. मॅच जिंकायची असेल तर तुम्हाला मात्र पॉझिटिव्ह अप्रोच हा मैदानामध्ये दाखवावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ज्याला म्हणतात, तर तुम्ही धावांचा पाठलाग करू शकताय. यावेळेला देखील आपण मला हेलिकॉप्टर लुक दिलाय. स्ट्रेट टू द फिल्डर. वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध फिल्डर उभा होता. खरं तर त्या ठिकाणी दर्शन त्याच्या हातामध्ये चेंडू चाललाय आणि 1 रन या बॉलवरती मिळाली. वन्स अगेन सिंगल. समीकरण म्हणलंय 13 चेंडू 37 धावा. 13 बॉल 37 चं कॅल्क्युलेशन आहे. सोनू पाटील आता एखादा धमाका करेल का तर नाही आहे. तेज तरारा बॉल, कमालीची गोलंदाजी या षटकामध्ये केलं सूरज पाटीलनं. कमबॅक. धावा खर्च केल्या फक्त 4, गडीपात केला 1. आता मॅच आपण जर पाहिली तर जवळजवळ हे पारडा तर जड होत चाललंय. 12 बॉल 37 पण क्रिकेट आहे अनप्रेडिक्टेबल. चला आपण जास्त एकत्र येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. जास्त एकत्र यायचं नाहीये, फिल्डिंग आपण लावायची लगेच. 12 चेंडू आणि 37 धावा. जवळजवळ 18.50 हा रिक्वायर्ड रन रेट वाढला आता कामोटे संघाला. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाल्यानंतर मात्र एक इकॉनॉमिकल फिगर षटक, त्या इकॉनॉमिकल फिगर षटकने मात्र आता सामन्याला कलाटणी दिली आणि इथे आता दबाव थोडासा कामोटे संघावरती. जय हनुमान क्रिकेट क्लब बामणडोंगरी आयोजित स्वर्गीय गोपालशेठ नाईक स्मृती चषक 2024, कुबेर ग्रुप ट्रॉफी 2024 हे भव्यदेव पर्व. आणि या स्पर्धेमध्ये खरं समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल संजय शेठ ठाकूर आपला आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचा आणि बामणडोंगरी ग्रामस्थांचा मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करील. 12 बॉल 37 37 धावांची गरज मैदानामध्ये आली आणि गोलंदाजी मार्कवरती आलाय खरं तर फिरकीचा जादूगार भागेश सुरते. भागेश या षटकामध्ये आलेत. काय होईल या मॅचचा रिझल्ट काय असेल. डीप बॅकवर्ड पॉइंटला एक फिल्डर उभा केलाय खरं तर विथ द टर्न एखादा स्विचिटचा फटका रोखण्यासाठी. ऑन साईडला फटका परेशने मारलाय. मिड विकेटमध्ये बॉल फील्ड झालाय प्रतीकच्या हातामध्ये. फक्त सिंगल. आता 11 चेंडू 36 म्हणजे 6 षटकार. 11 बॉल 36 चं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. डू ऑर डाय, करो या मरो. जे शेवटला 2 षटकार आले ना खरं तर भागेशच्या बॅटमधून लास्ट ओव्हरमध्ये, ते षटकारच आता निर्णायक राहतील. अंतिम षटकामध्ये ज्या शेवटला धावा आल्या त्या धावा फार महत्त्वाच्या होत्या आणि आता मात्र धावांचं ओझं कामोटे संघावरती. क्लीन बोल्ड त्रिफळाची झालाय. यावेळेला आपण पाहिलं मागचा बॉल धीम्या गतीचा, त्यानंतर यॉर्कर लेन होता, फास्टेस्ट यॉर्कर आणि इथे मात्र त्रिफळाची झालाय. नवीन खेळाडू मैदानाकडे त्याला रोशन म्हात्रे, मॅच विनर खेळाडू कामोटे संघाचा 5व्या क्रमांकावरती दाखल होतोय. त्याच्याकडून तर भरपूर अपेक्षा असतील खरं तर बॅटिंग करत असताना कामोटे संघाला. कारण 10 बॉल 36 म्हणजे मी मगाशी सांगितलं 6 षटकार तुम्हाला मारायचे आणि या ओव्हरमध्ये आता किती षटकार येतील, या ओव्हरमध्ये काय होईल पुढचे 4 बॉल तेही महत्त्वाचे आहे. तिसरं षटक त्याला सुरुवात झाली आणि पहिल्या 2 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली, 1 विकेट मिळाला. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 36 धावा. न थकता, न थांबता, न हरता प्रयत्न करासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. आयुष्यामध्ये सर्व काही हरलं ते चालेल, पण हिंमत कधी हरू नका. कारण ज्याच्यात हिंमत त्याला किंमत. फक्त दिशा दिली आहे, बॉल मागे चालला, फाईन लेगला, फाईन शॉट आहे आणि इथे मात्र रन्समधील 4 चौकार, वेलकम बाउंड्री 4. 9 बॉल 32, 9 चेंडूमध्ये आता 32 धावा. प्रत्येक बॉल वरती एरियल अटॅक करायचं, प्रत्येक बॉल सीमा पार फक्त मारायचा आहे फलंदाजांना. हा सामना जर का जिंकायचा असेल तर मात्र प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करावं लागेल, तेव्हाच तुम्ही जिंकू शकताय. टार्गेट मोठा आहे. 9 बॉल 32. सामना संपलेला नाही आहे, मॅच ऑन आहे. कामोटे संघ की वाघलोडा संघ, पुढच्या फेरीमध्ये कोणता संघ येईल
बंगारपाडा संघाचे खेळाडू प्रतीक्षा करतात. यावेळेला देखील गुडघा टेकून बॉल हा खेळून काढलाय. अगदी लास्ट मोमेंटला बॉल थोडा डायव्हर्ट झाला आणि एक बरोबर फिल्डरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहिलं विनयच्या दिशेने सिंगल आली. या बॉलवरती आता 8 बॉल 31 धावा. हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. खरं तर 8-31 सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. परेशला आता आपला दमखम दाखवावा लागेल. परेशला मात्र आता इथे मोठा फटका खेळावा लागेल. 8 बॉल 31 सामना संपलेला नाहीये. कामोठे आणि वाघिवली वाडा अशी ही लढत आहे. 2 संघादरम्यान मोठी लढत. यावेळेला यॉर्कर फास्ट अँड फ्युरियस जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या सत्रामध्ये जेव्हा संधी मिळाली तेव्हा बॅटिंग चांगली केली आणि निर्णायक षटकाला मात्र त्याने खरं तर चांगली सुरुवात करून मात्र या षटकामध्ये योग्य योगदान. 7 बॉल 31 7-31 शेवटचे 7 बॉल 31 धावा हे समीकरण. आणि याही वेळेला आपण पाहिला तर हा डॉट बॉल आलाय. जबरदस्त कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्यानंतर असं वाटलं होतं की वाघिलवाडा संघ पूर्णपणे बॅकफुटला जाईल, परंतु न डगमगता न डळमळता न हरता न थकता त्याने केलेलं कमबॅक आपण पाहिलं. सूरजने मात्र त्या ठिकाणी 4 धावांचं षटक फेकलं. भागेशनं मात्र मागच्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 6. गडी बाद केला 1. आता आपण पाहिलं तर 6 बॉल 31 6-31 अंतिम षटक. 6 चेंडूमध्ये 31 म्हणजे 5 षटकार 1 सिंगल. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. आणि इथे आपण पाहिला स्वतःवरती विश्वास, स्वतःकडे असणारा आत्मविश्वास दाखवत मात्र तुम्हाला खेळावा लागेल. 6 बॉल 31 आज बुर्दुल नाईट स्पर्धेत एक 2 डॉट बॉल हवेत त्यांना. सामना जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती सुमित. बघा पहिला बॉल वाईट टाकला. 1 रन मात्र एकशा स्वरूपात आली आहे. आता 5 षटकार 6 चेंडूमध्ये खेळायच्यात. रोशनला क्षमता आहे या फलंदाजाकडे. त्याची हाईट बघा किती चांगली आहे आणि नेहमी आक्रमक फटकांसाठी तो ओळखला जातोय. यावेळेला फटका फसलाय की मॅच फसली आहे आणि इथे मात्र रोशन देखील झेलबाज झालाय. अजून एक मोठा धक्का. बघा आता पब्लिकने पाय काढता घेतलाय. चला बंगारपाडा संघाचा कर्णधार आपण मुख्य व्यासपीठावर या उपस्थित राहा. बघा हळूहळू आता प्रेक्षकाने पाय काढता घेतलाय आणि नौका फलंदाज चालला कामोठे संघाच्या मैदानाकडे. गुणवंत गोवारी 5 चेंडू आणि 30 धावा. प्रत्येक बॉलवरती षटकार. प्रत्येक चेंडू सीमा पार करायचा आहे. मैदानामध्ये गुणवंत गोवारीला रिंकू सिंग IPL स्टार. बघा उद्या पहिला सामना 6 वाजता पहिला चेंडू पडेल. वोडाफोन वहाल विपक्ष उलवा ही लढत असेल. तर दोन्ही संघाचे कर्णधार बरोबर 5:15 इथे या 6ला पहिला चेंडू पडेल. 5 बॉल 30 बॅकफुटला आले. ऑन साइडला हा स्ट्रोक. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल गुणवंत गोवारी या खरं तर फलंदाजाला. बघा कामोठ्याचे पाठीराखे आता त्यांनी काढता पाय घेतला. त्यांना आता खरं तर समजलं आपण पूर्णपणे मागे चाललो. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये 21 नंतर काय कमबॅक होतं सूरजचं आणि भागेशचं. नौका खेळाडू साहिल गोवारी अपकमिंग यंगस्टर मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना. चला उद्या वोडाफोन वहाळ आणि उल्वे दोन्ही संघ लवकरात लवकर आपण उपस्थित राहायचं आहे. बघा उद्याची लढत पहिली लढत असेल वहाळ वोडाफोन विपक्ष रॉयल उल्वे तुषार कोळीचा संघ आहे. चिरले निर्दोष आता घरत यांचा संघ आणि एका बाजूने जतीन नवीन शेवा कुडावे विपक्ष गावठाण तिसरा सामना. चौथा सामना धाकटीचू विपक्ष मोहा आणि 5वा सामना जावळे विपक्ष खारकोपर. सामना एकतर्फा झाला. 1 साइडेड मॅच आपण सध्या पाहत आहोत आणि अंतिम काही बॉल फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या. आता दोन्ही संघांना औपचारिकता बाकी आहे मॅचची. जवळजवळ कामोठे संघ आता पराभवाच्या उंबरठ्यावरती एका बाजूने विजयाकडे वाटचाल करत असताना वाघुलीवाडा संघ. चला बंगारपाडा संघाचा संघ आहे.
या लवकर चेतन, कॅप्टन चला लवकर या. 2 बॉलचा खेळ बाकी आणि बघा भरपूर उशीर झाला. असं वाटलं तर 1:15च्या आसपास आजची रात्र या ठिकाणी होईल फिनिश, परंतु तसं झालेलं नाही आहे. बघा लालचंद गावात रेस लागली आहे. बॉल थांबवता येईल का? नाही आहे. जास्त रेस घेऊ नका, थंडी आहे. आणि इथे आपण पाहिला 4 धावा. लास्ट बॉल आणि तिसऱ्या फेरीमध्ये जाणारा दुसरा संघाच्या रात्रीमधला जो भंगारपाडा संघासोबत खेळ आपण लगेच या चेंडूनंतर घोषणा करणार आहोत. खूप मोठी लढत. 2 बॉल बाकी आहेत माप्या सभी. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचे 2 बॉल. बॅटिंग करताना साहिल यंगस्टर, यावेळेला धीम्या गतीचा यॉर्कर, फुल लेन बॉल, निर्धाव चेंडू आणि आता पूर्णपणे विजयाकडे आगेकूच करत असताना मैदानामध्ये KDH स्पोर्ट्स वाघेवलीवाडा हा संघ. आता अंतिम लढत ती देखील तितकीच उत्कंठावर्धक होईल, ज्यामध्ये संघ असेल एकता स्पोर्ट्स भंगारपाडा, विपक्ष मैदानामध्ये खेळणारा वाघेवलीवाडा. अभिनंदन टीम KDH स्पोर्ट्स वाघेवलीवाडा, आपला संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय.